संदेशने सर्व यात्रामित्र आपल्या गाडीने बसले का नाही पुन्हा एकदा चौकशी केली आणि मग पुढे आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पुन्हा एकदा आमचा प्रवास जोश उल्हासाने सुरू झाला. पुन्हा एकदा ते गाडीमध्ये आमची चहल मजा मस्ती पुन्हा सुरू झाली. तर मित्रांनो पुढे बघत राहा. पुढे किती अशी मजा मस्ती आहे त्या ब्लॉगमध्ये समजेल तुम्हाला आमचा प्रवास आणि आमची यात्रा कशी संपन्न झाली. तू माझ्या सीटवर बसलास? तिकडे बसला म्हणून इकडे बसलो. नाही सच्चा टेन्शन नाही. प्रवास सुरू असताना दिवस कधी मावळला आणि रात्र कधी झाली हे काहीच पत्ता लागला नाही. एवढं हर्ष उल्हासात आमचा प्रवास चालू होता. मैं समझ गया वो क्या बोले. मित्रांनो रात्रीची वेळ झाली होती आणि आमच्या जेवणाची वेळ झाली होती आणि आमच्या जेवणाची सुविधा चैतन्य पण ह्या हॉटेलमध्ये केली होती. चला तर मित्रांनो बघूया चैतन्य पण हॉटेल आहे कसं आणि तिकडचं जेवणही कसं आहे. आमच्या निवासस्थानी पोचण्यासाठी आम्हाला रात्रीचे 1:15 झालं होतं. त्यावेळेस आम्ही आमच्या निवासस्थानी पोचलो. उद्याचा प्रोग्राम आहे. सकाळी काय प्रोग्राम घेऊ संध्याकाळी प्रोग्राम आहे. उद्या पण नाही परवा पण नाही तेरवा. हो बरोबर नाही. उद्याचा कार्यक्रम आहे. परवाचा पण कार्यक्रम आहे. उद्याचा परवाचा 2 दिवस. हां निघणार सकाळी. हां हां नाही शुक्रवार रात्रीच पकडणार. हा शनिवारी पहाटे पकडणार. हां यायला की जायला. मुंबईला यायला का? अखेर प्रवास संपून आम्ही आमच्या निवासस्थानी पोचलो. हे निवासस्थान होतं एक ग्रामपंचायतची शाळा. ग्रामपंचायत शाळा एवढी सुंदर आहे ती गेल्या वर्षी आलो होतो आणि ती ह्या वेळेस बघून अजून सुंदर वाटली. चला तर मित्रांनो बघूया ही शाळा कशी वाटते बाहेरून.
शाळेच्या परिसरात जेव्हा प्रवेश नमस्कार भाऊ, केला, कसा त्यामध्ये आहेस? जुने मित्र मला भेटले. त्याने असं छानपैकी आमचं स्वागत केलं. रूम आपल्याच होते आणि गळे मिठी घेतली. हा इथं फिट केलेला हा इकडे इथं लावला. हा इकडे लावलंय. अरे वा लावून पण घेतला. हा लक्षात नाही आली पाहिजे पण इकडे लावला. चालेल थँक्यू. बघ फॅन आलेला आहे. फॅन आलेला आहे. फॅन आलेला आहे. लावला पण रूम शिफ्ट झाली आहे. कोपऱ्यात गेली. तिकडे नाही आहे. पंखा इकडे लागलेला आहे. अरे वा लादी लग गया. सही आहे. दोन्ही room. एक नंबर केलाय. प्रगती पथावरती काम चालू आहे. नगरसेवक आहे. आम्ही काय घातलं नाही आज. काय विशेष सामान. चांगली धुवून गेले अशी बादली एकदम चांगली धुतली गेली पाहिजे. बाबा सिद्दीकी हॅलो बाली असं तू करा मी बघितलं ते पण येते लागू नको काढू दरवर्षी आणायला भाजी काम नाही काही काम करतो असं नाही बोलायचं. तो आता गेलं तर गेल्या वर्षी काम नाही करणार आहे कोण भाऊ असं नको. तिकडे माती लागली होत. 5 स्टार मध्ये आहे ना तुला हे कॉम्प्रेसर लेवल मोठी होते. भरून कोण येणार पाणीमध्ये तिकडे भरू आपण येणार आहे भरून. सबके लिए मिश्रा अंकल सबके लिए ओके. छानपैकी सकाळची सुरुवात झाली. सकाळी आम्हाला हनुमंतांच्या सेवकांनी आम्हाला दर्शन दिले आणि तिथून पुढे आमचे कार्यक्रम सुरू झाले. सकाळीच माझे परम मित्र 2 बाटल्या घेऊन आले. त्यांना विचारलं "त्या बाटल्या कशासाठी?" तर ते मला बोलले ऑफिस जा रहा है क्या? खाली बॉटल लेके रात्री झोप झाली नव्हती म्हणून सगळ्यांची सकाळ लेट झाली. छानपैकी सकाळच्या नाश्त्याची सुरुवात पोहे आणि भजी आणि चहा यांच्यावर मस्त नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेत चहाची चुस्की घेतली. मस्त चहा आणि मस्त नाश्ता. चालू होते लाइन चालू होता है. ये गलत हो रहा है. हम लोग खड़े हैं आजू बाजू.
आमच्या या ग्रुपमध्ये कोणीही महिला वर्ग नसून सर्व पुरुष वर्ग आपापल्या परीने जेवण सर्व व्यवस्था सगळे आपापल्या परीने स्वतःहूनच करतात आणि ते वातावरण आल्हाददायक वातावरण आनंद घेण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे वाट बघत असतो आणि शेवटी तो दिवस उजळतो आणि या दिवसाची मजा घेण्यासाठी कार्यक्रम आहे आणि त्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाचा खूप मोठा फेरफाटा इथं आला होता. त्यांनी पूर्ण बंदोबस्तामध्ये आजचा संध्याकाळचा कार्यक्रम संदलचा व्यवस्थितरित्या आणि कायदेशीर बंदोबस्तामध्ये पार पाडायचा होता. त्याच्यासाठी ही शाळेमध्ये घेण्यात आलेली मीटिंग. दिवसा ढवळ्या आम्हाला वाघाचं दर्शन झालं. आमच्या रूममध्ये वाघ शिरला होता. बघा त्या मित्रांनो वाघ कसा आहे. माझे यात्रा मित्र लुडो खेळण्याचा आनंद घेत होते आणि काही झोपण्याचा. अखेर पोलीस मीटिंग संपन्न झाली आणि सर्वांनी रजा केली आणि जेवणासाठी पुढे लगबग सुरू झाली.